इगतपुरीच्या पूर्व भागात जे आहे ते पाणी टंचाईचे सावट आपण बघू शकतो। इगतपुरीच्या पूर्व भागात जो पूर्व भाग आहे ज्याला खडके दिंडोरे असे म्हणतात, त्या खडके दिंडोरे येथील हा जो हापसा आहे, या हापशावर गेल्या 1 ते 1.5 तासांपासून या महिला पाण्यासाठी उभ्या आहेत। हा हापसा असा आहे की हापशाची जे पाण्याची धार आहे ही अत्यंत एकदम कमी प्रमाणात आहे। मंदच पाणी येतं आणि मंदच पाणी जातं। यामुळे आळीपाळीने या बाया जो हातपंप आहे, या हातपंपाने हापसून या बोरवेलचं जे पाणी आहे ते आपल्या हांड्यात घेताना भरताना दिसत आहे। आता जवळजवळ दुपारचे 4:30 वाजलेले आहे आणि या रणरणच्या उन्हात या माय माऊली ज्या आहेत त्या डोंगर दऱ्या पार करून जे आहेत ते येथे आता पाण्यासाठी आलेले आहेत। जवळजवळ यांना एक हांडा भरायला 10 ते 15 मिनिटं एवढा अवकाश जो आहे लागत आहे। अजूनपर्यंत शासनाची कोणती मदत यांच्याकडे पोहोचलेली नाहीये। गावात जो हापसा आहे त्या हापशाचं पाणी आटलेलं आहे, विहिरीचं पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि यांना 1.5 ते 2 किलोमीटर जी पायपीट करायची आहे ते येथे पाण्यासाठी यावं लागत आहे। काय नाव आहे आपलं? अर्चना गोरख नावाळे। काय परिस्थिती काय? आमची परिस्थिती खूप बिकट आहे, पाणी नाही आम्हाला। किती दिवस झाले परिस्थिती? 10 दिवस झाले आम्हाला। तुम्ही पाणी भरायला कधी येतात तिथे? रात्रीचं यावं लागतं, दिवसा पण यावं लागतं पाणी भरायला। रात्रीचं आम्ही 2-2:30 ला पाणी भरायला यावं लागतं। मग एवढा उशीर का होतो? आम्ही शेतात कामाला जातो, आम्हाला शेतात काम नाही केलं तर आम्हाला खायला नाही, मग पाणी नाही तर आम्ही रात्रीचं पाण्याला येतो, नाही रात्रीचं मग दिवसा पाण्याला येतो। इथले जे लोकप्रतिनिधी आहे हे आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचले नाही का? काय तुमच्या गावात जी पाणी टंचाई आहे त्या पाणी टंचाईबद्दल तुम्ही आजपर्यंत त्यांना कळवलं नाही का? कळवलं आम्हाला, सांगितलं सगळं। नळ आले पण नळांना पाणी नाही, विहिरीमध्ये पण पाणी नाहीये, मग पाणी येत नाही आम्हाला। 8 दिवसांनी एकदा पाणी येतं। 8 दिवसांनी एकदा पाणी हो। येतं? ठीक आहे। मग तुम्ही जेव्हा इथे रात्री बेरात्री येतात, हा तसा जर पाण्याचा पूर्ण जंगलाचा परिसर आहे, त्या जंगलाच्या परिसरात या इथल्या निवांत जागी ही जी स्मशानभूमीच्या बाजूला हापसा आहे, इथे येताना तुम्हाला काही असं जे जंगली श्वापत आहेत त्यांची भीती नाही वाटत का? वाटते भीती, पण आता परिस्थिती आमची एवढी कठीण आहे तर आम्हाला पाणी भरावंच लागतं। दुसरी का पर्याय नाही, विहिरी नाही, काय नाही, त्याच्यामुळे आम्हाला इथं पाणी भरावंच लागतं। भीती वाटली तर यावंच लागतं। आपल्या बरोबर काही मुली आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे। काय नाव बाळा तुझं? अक्षदा आनंदा लोटे। होते कितवी शिकते तू? 11वी। 11वी। पाणी कधी भरते? शाळेत आल्यावर भरते का शाळेत जायच्या अगोदर भरते? शाळेत जायला लवकर जाते मी हं, आणि यायला लेट येते। लेट येते पाणी भरायला रात्रीची। मग तुला एवढ्या जंगलात यायला भीती नाही वाटत? वाटते, पण पाणी आणण्यासाठी कुठं पण जावं लागतं। मग तू अभ्यास कधी करते? अभ्यासाला टाइमच नाही भेटत। टाइमच नाही भेटत। पाहिलं तर एक घोटभर पाण्यासाठी या मुलीला गेल्या 2 महिन्यापासून अभ्यासाला वेळ सुद्धा भेटत नाही। हीच अशी भयान परिस्थिती सध्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।